हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अगेन. सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज मी शेअर करते तुम्हाला ताईच्या शेतात दिसलेला साप. हा साप बघा तुम्ही, किती लांब आणि किती जाडसर हा साप दिसतोय. मला क्वचितच असे साप बघायला मिळतात, कारण की मी जास्त अशा ठिकाणी वावरत नाही आणि मला साप ही खूप कमी प्रमाणात दिसतात, म्हणून मला उत्सुकता असते साप बघण्याची. तर अशा प्रकारे हा साप होता ताईच्या शेतामध्ये. आणि हा साप इकडेही हलत नव्हता आणि तिकडेही हलत नव्हता. त्याच्यामुळे आम्हाला थोडीशी शंका आली या सापावर, कारण की सापाच्या अंगातही काही गुण असतात नाटकं करायची. दुरून तर असं वाटत होतं की तो जिवंतच आहे, पण शंका अशी येत होती की तो मेलेला आहे. म्हणून मग आम्ही थोडा वेळ त्याला नोटीस करत राहिलो. खूप वेळ नोटीस केलं मी, पण त्याची हालचाल काही झाली नाही आहे. असं वाटलं तो मेलाच आहे म्हणून. नंतर बाजूच्याही ज्या वावरात काम करणाऱ्या बाया वगैरे त्या जमा झाल्या आणि त्यांनी थोडेसे दगडं मारून बघितले त्यांना, पण तो तरीही तिथून हटला नाही. आणि मग असं वाटते की तो मेलाच आहे. तर मग आम्ही त्याच्या थोडं जवळ गेलो. आता विषारी साप कसा आणि बिनविषारी साप कसा हे कसं ओळखावं हे मला काही माहीत नाही आहे, म्हणून मी सहजासहजी सापाजवळ एवढ्या जवळ मी जात नाही, कारण की मला भीती तशीच वाटते. जर माहीत असलं तुम्हाला तर तुम्ही जाऊ शकता. सर्पमित्रांना तर काही टेन्शनच नाही आहे. तर असा हा साप. आणि खूप नोटीस केल्यानंतर, खूप दगडं वगैरे मारून बघितल्यानंतर तो काही हालचाल झाली नाही त्याची, म्हणून आम्ही जवळ गेलो. आणि जवळून बघा, तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवला आहे मी, किती त्याच्या अंगावर ते माशासारखे खवले वगैरे. आणि किती लांब हा साप होता, जाडसर होता आणि असा थोडासा ग्रे कलरचा हा साप होता बघा. त्यांना मग अशीच आमच्या ताईची मुलगी, शेतकऱ्याची मुलगी म्हणा तिला, की ती अशा गोष्टी त्यांच्यासाठी खूप नॉर्मल आहेत, म्हणून त्या काही घाबरत नाही आहे. तिने अक्षरशः ते हातातच पकडला होता तो साप. आणि तिला काही एवढी भीती नाही, कारण की मेलेलाच होता तो आणि तिनं वळतच त्याला नेलं आहे. असंच आम्ही घरापर्यंत त्याला घेऊन गेलो होतो आणि सर्वांना दाखवलं आहे. बायांनी सांगितलं की तो कालपासूनच मेलेला आहे, पण त्याच्या अंगावर एकही जखम नव्हती, काहीच झालेलं नव्हतं त्याला. पण तो मेला कसा हेच समजलं नाही. उन्हाने मेला की थंडीने मेला की कायने मेला की काय, कारण की सापाला ऊनही सहन होते आणि थंडीही सहन होते. त्याच्यामुळे आता बघा, तो एवढा लांब होता की तिने अक्षरशः तिच्या हाईटला मॅच करून दाखवला होता.